आज आपण बघणार आहोत वेदनाशामक जादुई तेल. तिळाचं किंवा राईचं तेल गरम करायला ठेवायचं आहे. या तेलामध्ये आपल्याला कडुनिंबाचे साल, हिंग आणि थोडीशी काळी मिरी कुटून त्या तेलात टाकायचे आहेत. चांगला काळसर धूर आल्यानंतर हे तेल एका बाटलीमध्ये गाळून ठेवायचं आहे. या तेलासोबतच आपल्याला एक पाण्याचा शेक घ्यायचा आहे. तर हे पाणी कसं बनवायचं ते बघूया. या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि यातच आपल्याला हळद, तुरटी आणि मीठ टाकायचं आहे आणि त्याचा 15 ते 20 मिनटं अगोदर मसाज करायचा आहे आणि यानंतरच ह्या पाण्याचा शेक घ्यायचा आहे. या दोन्ही प्रकार एकमेकांना पूरक आहेत, त्यामुळे हे दोन्ही प्रकार केल्यानंतर आपल्याला आपल्या वेदना कमी व्हायला मदत होणार आहे. हा उपाय आपल्याला गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा तेळपायाच्या वेदना होत असतील तर ह्यासाठी खूपच उपयुक्त आहे. नक्की करा. धन्यवाद.